गुड मॉर्निंग. आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये सगळ्यात शेवटचा प्रॅक्टिस सेट पाहतोय की ज्यामध्ये बघणार आहे आपण ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा पद्धतीने करायचं पाहूयात आपण. तर अगोदर एक्झाम्पल समजून सांगतो मी रीड करून, नंतर आपण ते सॉल्व्ह करू. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा. प्रॉडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. प्रगती नावाची एक मुलगी आहे की जिचं वय 2 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतर जर याचं जर प्रॉडक्ट जर केलं आपण तर ते आहे 84. तर तिचं आजचं वय काय हे सांगायचं आहे आपल्याला. तर मग काय करणार, आपल्याला ऍझ्युम करावं लागणार एखादं व्हेरिएबल. तर मग आपण समजूया की प्रगतीचं आजचं एज काय आहे, एक्स इयर्स आहे असं समजूया. लेट प्रगतीज टुडेज एज इज एक्स. टुडेज एज किंवा प्रेझेंट एज म्हटलं तरी पण चालेल. एक्स इयर्स एवढं तिचं वय आहे असं समजा. ओके. मग बघा आपल्याला काय सांगितलंय, 2 years ago. 2 years ago. मग बघा प्रगतीच एज 2 years ago. 2 years ago प्रगतीच एज. प्रगतीचं वय किती होतं ते बघू आपण त्यावेळेस. आज किती आहे एक्स, 2 वर्षापूर्वी म्हणजेच काय -2 इयर्स. प्रगतीज एज आफ्टर 3 years. 3 years नंतर काय असेल, प्रगतीज एज आफ्टर 3 years. आफ्टर 3 years म्हणजे काय करावं लागणार, ऍड करावं लागणार. आजचं वय एक्स, आफ्टर 3 म्हणजे +3. ओके. आता या झाल्या कंडिशन्स आपल्याला दिलेल्या. आता कंडिशन मध्ये अजून काय सांगितलंय, प्रॉडक्ट ऑफ दीज 2 years ago and 3 years hence is 84. तर मग आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचे, त्याचा वापर करू. तर ते करूया आपण. मग अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन, आपल्याला दिलेल्या कंडिशन नुसार x - 2 in second bracket x plus 3 is 84. आता या x ने टोटल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया, नंतर या -2 ने टोटल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. म्हणजे देयरफॉर x मल्टिप्लाइड बाय इन ब्रॅकेट x plus 3 -2 मल्टिप्लाइड बाय इन ब्रॅकेट x plus 3 is equal to 84. x into x, x square. x into 3, that is 3x. -2 into x, -2x. -2 into 3, that is -6 is equal to 84. आता बघा नेक्स्ट, x स्क्वेअर 3x - 2x करा म्हणजेच काय येणार, x -6 ऍज इट इज. हा 84 अलीकडे येणार, -84 होईल हा, इज इक्वल टू 0. आता काय करायचंय आपल्याला, या दोघांची ऍडिशन करा. x स्क्वेअर प्लस x -6 -84 म्हणजेच काय येणार, -90 इज इक्वल टू 0. म्हणजे आताशी आपल्याकडे काय बनलंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याचे आपण वेगवेगळ्या मेथड्स पाहिलेल्या आहेत. त्यापैकी कुठली एक मेथड आपण वापरू शकतो. फॅक्टरायझेशन मेथड आपण या ठिकाणी वापरूया. एकदा जसं तसं लिहून घेऊया पलीकडे. x स्क्वेअर प्लस x -90, x स्क्वेअर प्लस x -90 इज इक्वल टू 0. तर असे दोन नंबर्स पाहिजे. तर -90 साठी बघा काय, +10 -9. ओके. तर ते साईडला लिहिले तरी पण चालेल, आपण पाहिलेलेच आहे. 10 आणि -9 काय आलंय, -90 येते. आणि जर याची सबट्रॅक्शन केली तर ते येते 1. 10 - 9 1. टाकूया आपण व्हॅल्यू. x स्क्वेअर प्लस 10x -9x -90 इज इक्वल टू 0. x च्या जागेवर या व्हॅल्यूज टाकल्यात, बाकी फर्स्ट आणि लास्ट टर्म ऍज इट इज. ओके. दोन ग्रुप बनवायचे. तर फर्स्ट बघा इथे x कॉमन असेल, इन ब्रॅकेट x राहील प्लस इथे राहील 10. आता इकडे काय आपल्याला घेता येईल कॉमन, तर -9 कॉमन घेता येईल. आता मायनस घेतलं म्हटल्यावर आतमध्ये साइन चेंज होतात, ते लक्षात ठेवा. x घेऊया, आता मायनस चा काय प्लस 9 10 जा 90 म्हणजे 10 इज इक्वल टू 0.
आता या कॉमन एका ब्रॅकेट मध्ये घेऊया, म्हणजेच x प्लस 10 नॉन कॉमन एका ब्रॅकेट मध्ये म्हणजेच x मायनस 9 इज इक्वल टू 0. आता दोघांना इज इक्वल टू 0 बरोबर इक्वेट करा. x प्लस 10 इज इक्वल टू 0 और x मायनस 9 इज इक्वल टू 0. आता 10 ला पलीकडे पाठवा म्हणजेच काय x इज इक्वल टू निगेटिव्ह 10 और x इज इक्वल टू हा 9 पलीकडे पाठवला पॉझिटिव्ह होईल म्हणजे 9 येईल. आता बघा आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्या, पण आता असं कुणी ऐकले का रे 10 इयर्स निगेटिव्ह 10 इयर्स एज आहे असं ऐकलंय का? नाही, शक्य नसतं. एज कधीही निगेटिव्ह नसतं. म्हणून आपण काय करणार, निगेटिव्ह 10 रिजेक्ट करणार आणि मग प्रगतीचे एज काय असणार 9. मग आता आपण इथे म्हणूया हिअर वी रिजेक्ट निगेटिव्ह 10. हिअर वी रिजेक्ट निगेटिव्ह 10. का रे? सिन्स एज नेवर निगेटिव्ह, एज कधीही निगेटिव्ह नसतं. ओके, आलं असेल लक्षात तुमच्या. तर म्हणजेच मग काय करणार, देअरफॉर x इज इक्वल टू 9. देअरफॉर प्रगतीज प्रेझेंट एज इज काय, प्रगतीचं प्रेझेंट एज तर ते आहे 9 इयर्स. ओके, समजून घ्या. अगोदर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवणं आहे, त्यानंतर सोडवणं. तर आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या मेथड्स आपल्याकडे आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळूया. त्या अगोदर एकदा तुम्ही हे एक्झाम्पल फ्लॅशबॅक करा. एक्झाम्पल नंबर 2 स्टार्ट करूया आपण. द सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स इज 244. फाइंड द नंबर्स. ओके, तर आता क्वेश्चन आहे टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स आहेत. इव्हन म्हणजे समसंख्या, आणि या समसंख्यांमध्ये कितीचा डिफरन्स असतो आपल्याला माहिती आहे 2 चा, म्हणजे 2, 4, 6, 8 बरोबर, असे इव्हन नंबर्स असतात. तर असे टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स आहेत आणि त्याचं जे प्रोडक्ट आहे द सम ऑफ द स्क्वेअर, म्हणजे त्याचं स्क्वेअरची सम जी आहे तर ते आहे 244. तर ते आपल्याला नंबर शोधायचे. एकदा आपल्याला एक नंबर आपण ठरवूया म्हणजे दुसरा आपल्याला नंबर मिळून जाणार. तेव्हा समजा लेट x अँड दुसरा कोणता असेल रे, मग x प्लस 2 असेल, दोन्ही मोठा असेल त्याच्यापेक्षा बरोबर. x अँड x प्लस 2 आर टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स. ओके, आता आपल्याला कंडिशन काय दिली ते बघूया आपण. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन कंडिशन दिलेली आहे आपल्याला की याच्या स्क्वेअरची सम करायची, म्हणजे स्क्वेअर करूया x स्क्वेअर प्लस आणि हा x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, आणि याच्या सम जर केली आपण स्क्वेअरची तर ती किती आहे आपल्याला सांगितलं 244. 244 लिहूया. ओके, तर आता आपल्याला हे सोडवायचे. त्यासाठी अगोदर आपल्याला हा जो ब्रॅकेट आहे हा सिम्प्लिफाय करायचा आहे, नंतर ऍडिशन करायची आणि मग आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार. क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवणार, देन वी विल गेट द फायनल आन्सर. चला स्टेप बघूया. नेक्स्ट x स्क्वेअर ॲज इट इज. आता फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. मग करूया x स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 इंटू एक्स 2x आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय करणार म्हणजे काय 4x प्लस लास्ट टर्मचा स्क्वेअर असतो म्हणजे 2 स्क्वेअर काय येणार 4 इज इक्वल टू 244. x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 हा अलीकडे घेऊया मायनस 244 इज इक्वल टू 0. लिहून घेऊया 2x स्क्वेअर प्लस 4x. आता दोघांचं कॅल्क्युलेशन करा. 4 मायनस 244 म्हणजे येणार हा मायनस, कारण हा मायनस मोठ्या संख्येचा साइन आहे म्हणून मायनस 240 इज इक्वल टू 0. आता हे बनलं आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे आपल्याला सोडवायचे. आता सोडवताना बघा दोन फॅक्टर्स असे शोधा की ज्या फॅक्टरची सम किती असली पाहिजे 4. ओके, आणि त्याचं जे प्रोडक्ट आहे ते असलं पाहिजे निगेटिव्ह 240. या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जर पाहिलं तर सगळ्या ठिकाणी आपल्याला इथे 2 चे मल्टिपल नंबर दिसतात, तर आपण त्याला 2 ने डिवाइड करूया म्हणजे हा होईल x स्क्वेअर
प्लस 2x मायनस 120 इज इक्वल टू 0. या सगळ्या टर्मला आपण 2 ने डिवाइड केले. आता ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडूया. इकडे लिहूया x स्क्वेअर प्लस 2x मायनस 120. 120 चे दोन फॅक्टर शोधा. ओके, तर ते दोन फॅक्टर्स आहेत 12 आणि 10. आता हे जे 12 आणि 10 आहे तर याच्यामध्ये आपल्याला हा नंबर कसा पाहिजे पॉझिटिव्ह, म्हणून काय करा छोट्या नंबरला मायनस साइन द्या. ओके, व्हॅल्यूज पुट करूया. x स्क्वेअर प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इज इक्वल टू 0. ओके, दोन ग्रुप्स बनवा. x कॉमन आहे, ब्रॅकेट मध्ये राहील फक्त x प्लस 12. इथे मायनस 10 कॉमन आहे म्हणजे ब्रॅकेट मध्ये राहील x साइन चेंज होता प्लस 128 म्हणजे 12 10 जा 120 म्हणून इथे येईल 12 इज इक्वल टू 0. कॉमन एका ब्रॅकेट मध्ये घेऊया x प्लस 12, नॉन कॉमन एका ब्रॅकेट मध्ये म्हणजेच x मायनस 10 इज इक्वल टू 0. दोघांना इक्वेट टू 0 करा म्हणजेच येणार x प्लस 12 इज इक्वल टू 0 और x मायनस 10 इज इक्वल टू 0. आता x इज इक्वल टू हा 12 पलीकडे पाठवा म्हणजे हा होईल निगेटिव्ह 12. ओके, आणि आता 10 पलीकडे पाठवा म्हणजे तो होईल x इज इक्वल टू 10. आता इथे पण आपल्याला दोन व्हॅल्यूज आल्यात पण आपण एकच ऍक्सेप्ट करणार. कारण का आपल्याला काय सांगितलेले नॅचरल नंबर्स, जे नंबर आहेत ते काय नॅचरल नंबर. आणि आपल्याला नॅचरल नंबर माहिती आहे नॅचरल नंबर्स हा पॉझिटिव्ह, नॅचरल नंबर हे पॉझिटिव्ह असतात निगेटिव्ह नसतात. म्हणून आपण काय करणार रिजेक्ट करणार x इज इक्वल टू निगेटिव्ह 12. मग म्हणा वी रिजेक्ट x इज इक्वल टू निगेटिव्ह 12. काय बिकॉज निगेटिव्ह 12 डज नॉट बिलॉंग्स टू नॅचरल नंबर असे लिहिलं तरी पण चालेल. ओके, देअरफॉर x इज इक्वल टू 10. आता मग ते नंबर्स कोणते ते बघूया. अँड x प्लस 2 आपण अज्युम केलेला आहे. x एक नंबर आहे आणि दुसरा x प्लस 2. x प्लस 2 करा म्हणजेच येणार 10 प्लस 2 म्हणजेच किती रे 12. आणि ते दोन नंबर्स कोणते मग 10 आणि 12. देअरफॉर टू कॉन्सिक्युटिव्ह even natural numbers are कोणते आहेत ते 10 आणि 12. 10 and 12. So, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करणं आणि केअरफुली सोडवणं. ओके, थर्ड एक्झाम्पल सोडवण्याच्या अगोदर एक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला शिकवतो मी. सपोज आपण जसं शाळेमध्ये लाईन मध्ये उभे राहतो समजा, तर असे 1 2 3 4 5 स्टुडंट एका लाईन मध्ये आहेत आणि अशा 3 लाईन्स आहेत समजा. ओके, तर नंबर ऑफ स्टुडंट आपण कसे फाइंड आउट करतो रे, म्हणजे मग किती मुलं आहेत आपण बघतो 5 बरोबर इनटू किती लाईन्स आहेत अशा 3 म्हणजेच काय करतो 50 असं कॅल्क्युलेशन करतो बरोबर. हाच कन्सेप्ट आपण इथे वापरणार आहे, लक्ष द्या. तर अगोदर एक्झाम्पल समजून सांगतो मी तुम्हाला, एक्झाम्पल समजून घ्या. तर एक्झाम्पल काय आहे बघा, एक्झाम्पल नंबर 3. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्रीज. मिस्टर मधुसूदन नावाचे एक व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडे ऑरेंजचे ट्रीज आहेत 150. गार्डन आहे त्यांच्याकडे, त्याच्यामध्ये 150 झाडं आहेत. कशाची तर ऑरेंजची आहेत. नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन द कॉलम. जे काही कॉलम मध्ये ट्रीज असतील त्यापेक्षा रो मध्ये किती जास्त आहेत 5 झाडं जास्त आहेत. फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग फ्लो चार्ट. आणि आपल्याला एक फ्लो चार्ट दिला आहे, त्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचंय एका रो मध्ये किती झाडं आहेत आणि एका कॉलम मध्ये किती झाडं आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं टोटल किती आहेत आपल्याकडे 150. आपण साइडला लिहून घेऊया कुठेतरी. टोटल 150 आहे. आता जे काही रो मध्ये आहेत तर रो मध्ये काय आहेत इन ईच रो 5 मोर दॅन दॅट इन द कॉलम. कॉलम पेक्षा कितीने जास्त आहेत 5 मोर आहेत रो मध्ये. ओके, तर हे झालं आपल्याला रॉ मटेरियल लागणार. तर आता आपण सोडूया, खूप इझी आहे. फ्लो चार्ट बघूया. अगोदर आपल्याला अज्युम करायला सांगितलं नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज x.
ऍझ्युम करूया आपण नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज एक्स. लेट आपल्याला सेंटेन्स पण दिले त्यांनी. नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज एक्स. आता नंबर ऑफ ट्रीज इन अ रो आपल्याला फाइंड आउट करायचं. आपल्याला माहिती आहे देअरफॉर नंबर ऑफ ट्रीज इन अ रो. रो मध्ये किती आहेत रे? आपण रफली तिकडे लिहून घेतलं होतं. 5 जास्त आहेत कशापेक्षा? कॉलम पेक्षा. म्हणजेच काय येणार मग ते x + 5 ट्रीज लिहूया वाटलंच तर. इकडे पण लिहा नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज x. चालते काय हरकत नाही. त्यानंतर थर्ड स्टेप सांगितली टोटल नंबर ऑफ ट्रीज. किती आहेत टोटल नंबर ऑफ ट्रीज? आपल्याकडे 150 लिहूया. इथे लिहा देयर आर 150 ऑरेंज ट्रीज. टोटल ऑरेंज ट्रीज 150 आहेत. तर मग आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आपल्याला. फ्रेम क्वाड्रॅटिक इक्वेशन नेक्स्ट स्टेपला. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फॉर्म करणार? आता जसं सांगितलंय तसं नंबर ऑफ ट्रीज इन अ रोज, नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम याचं प्रोडक्ट करणार. म्हणजेच ते असणार 150. मग ते करूया आपण. देअरफॉर x इंटू हे झाले नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम. आता रो मध्ये किती आहेत? x + 5. मग लिहूया x + 5 इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहेत? 150. ओके. कॅल्क्युलेशन करा. x इंटू x x² प्लस 5 इंटू x 5x इज इक्वल टू 150. आता जो 150 त्याला लेफ्टला घ्या म्हणजे हा 150 काय होईल बा? x² प्लस 5x मायनस 150 इज इक्वल टू 0. आता एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळालंय. आता नेक्स्ट स्टेप बघा काय सांगितलंय? फाइंड x. इक्वेशन सोडवा आणि x ची व्हॅल्यू मिळवा. तर आता आपण इकडे लिहून घेऊया आणि सोडवूया. x² प्लस 5x मायनस 150. 150 चे असे दोन फॅक्टर शोधायचे आहेत आपल्याला की ज्याचं प्रॉडक्ट असेल निगेटिव्ह 150 आणि ज्याची सम असेल 5. ओके. तर या निगेटिव्ह 150 चे दोन फॅक्टर्स काय असतील? तर ते आहेत 15 आणि 10. आता 15 कसं घ्यावं लागेल आपल्याला? तर इथे बघा पॉझिटिव्ह साइन पाहिजे म्हणून 50 पॉझिटिव्ह, 10 कसं घ्यायचं? तर निगेटिव्ह. आपण लिहूया देअरफॉर x² प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इज इक्वल टू 0. 15 मायनस 10 करा 5 येते. 15 इंटू निगेटिव्ह 10 150 निगेटिव्ह. ओके. आता बघा आपल्याला दोन ग्रुप्स बनवायचे. दोन ग्रुप बनवा. इथे कॉमन बघा काय आहे? तर x कॉमन आहे. ब्रॅकेट मध्ये राहील x प्लस 15. इथे बघा कॉमन काय आहे? निगेटिव्ह 10 घेऊ शकतो. आतले साइन चेंज होतील. x आहे तर ते लिहून घेऊया एकदा मायनस होईल प्लस आणि 15 10 जा 150 म्हणून इथे घेऊया आपण 15 इज इक्वल टू 0. ची कॉमन येते एका ब्रॅकेट मध्ये लिहूया आता आपण x प्लस 15 एका ब्रॅकेट मध्ये, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये नॉन कॉमन दॅट इज x मायनस 10 इज इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेप x प्लस 15 इज इक्वल टू 0 और x मायनस 10 इज इक्वल टू 0. आता x मायनस 15 आता या प्लस 15 ला पलीकडे पाठवलं काय होणार? मायनस 15. ओके. और आता हा जो मायनस 10 आहे त्याला पलीकडे पाठवा तो काय येईल? प्लस 10. तर इथे पण आपण एकच व्हॅल्यू घेणार आहोत. तर एक व्हॅल्यू कोणती घ्यावी लागणार? असं कोणी ऐकलंय का? आमच्याकडे निगेटिव्ह 15 ट्रीज आहेत ऑरेंजचे. निगेटिव्ह झाड ऐकलीत कधी? कधीच शक्य नसतं. म्हणजेच काय करणार आपण? मग इथे रिजेक्ट करणार निगेटिव्ह 15 आणि एक्सेप्ट करणार 10. मग म्हणूया हियर वी रिजेक्ट x इज इक्वल टू निगेटिव्ह 15 आणि मग कारण लिहा त्याचं बिकॉज और सिन्स ट्रीज नेव्हर निगेटिव्ह. ट्रीज कधीही निगेटिव्ह नसतात. ओके. देअरफॉर आता काय एक्सेप्ट करणार आपण? x इज इक्वल टू 10. x इज इक्वल टू 10 घेतलंय आपण. ओके. तर आपल्याला नेक्स्ट स्टेप होती फाइंड x. ते आपण फाइंड आउट केलंय. आता नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम बघतोय आपण. तर आपण समजलं होतं नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज x. इकडे लिहूया फायनल देअरफॉर नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम काय समजलं होतं आपण? ते x आणि म्हणूनच मग x ची व्हॅल्यू टाकून देऊया ते आहे 10. ओके. त्यानंतर फाइंड आउट करायचं नंबर ऑफ ट्रीज इन रोज. मग फाइंड आउट करूया नंबर ऑफ ट्रीज इन रो.
एका रो मध्ये किती झाडे आहेत ते फाइंड आउट करूया. तर ते आपण समजलं काय होतं रे, इथे x + 5 समजलं होतं बरोबर. मग ते लिहूया x + 5 म्हणजेच काय 10 + 5 म्हणजेच 15. म्हणजे किती आहेत, एका कॉलम मध्ये 10 ट्रीज आहेत आणि एका रो मध्ये 15 ट्रीज आहेत. मग फायनल आन्सर लिहू शकता, therefore there are 10 trees in a column and 15 in a row. खूप इझी एक्झाम्पल असतात या टाइपचे ऍक्टिव्हिटी ज्या ठिकाणी दिलेले असते ते, तर लक्षपूर्वक सोडवत चला. एक्झाम्पल नंबर 4 स्टार्ट करतोय. लक्ष द्या. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. विवेकचं वय हे किशोरपेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे. द सम ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. सम ऑफ रेसिप्रोकल्स, रेसिप्रोकल्स म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घेतो आपण. जर त्याची सम केली दोघांच्या वयांची तर ती येते 1/6. देन फाइंड देअर प्रेझेंट एजेस. तर त्यांचं प्रेझेंट एज फाइंड आउट करायचंय. आपल्याला सांगितलंय विवेक इज ओल्डर दॅन किशोर, म्हणजे आपण समजूया किशोरचं एज. ओके, तर मग समजूया लेट प्रेझेंट एज ऑफ किशोर इज x इयर्स. लेट प्रेझेंट एज ऑफ किशोर, किशोरचं वय समजूया आपण इज x इयर्स. किशोरचं वय आहे समजा x इयर्स. देअरफॉर विवेकचं किती आहे, मग विवेक इज 5 इयर्स ओल्डर दॅन किशोर, म्हणजे त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. देअरफॉर विवेक्स एज इज x + 5 इयर्स अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन. आपल्याला काय दिली, सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. तर मग आता आपण इक्वेशन तयार करूया. डायरेक्टली म्हणूया देअरफॉर अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन. काय दिली बघा आपल्याला कंडिशन. कंडिशन इज दॅट रेसिप्रोकल म्हणजे पहिला काय येणार 1/x प्लस हा काय येणार 1/x + 5 आणि या दोघांची सम किती दिलेली आपल्याला 1/6. आता हे सोडवूया आपण. डिनॉमिनेटर सेम नाही तर सेम करायचं आहे, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. x + 5 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे हा येणार x + 5 अपॉन x + 5 मल्टिप्लाइड बाय x म्हणजे आहे x इन ब्रॅकेट x + 5 प्लस आता इकडे x ने मल्टिप्लाय करा, x मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजेच येणार x अपॉन x मल्टिप्लाइड बाय x + 5 म्हणजे x मल्टिप्लाइड बाय इन ब्रॅकेट x + 5. आता डिनॉमिनेटर आलाय सेम. ओके, आता ऍडिशन करूया आपण. तर ऍडिशन केल्याच्या नंतर बघा काय येते x + 5 + x. फक्त आपण काय करतो न्यूमरेटर ऍड करतो, आपल्याला माहिती. डिनॉमिनेटर ऍज इट इज लिहितो म्हणजे x इन ब्रॅकेट x + 5 इज इक्वल टू 1/6 लिहायचा आहे. लिहून घेऊया तो. ओके, आता करा ऍडिशन. x + x काय येतो 2x + 5 म्हणजे इथे येणार 2x + 5 अपॉन आता इथे कॅल्क्युलेशन करूयात आपण. x मल्टिप्लाइड बाय x करा. x मल्टिप्लाइड बाय x काय येते इथे x² प्लस x मल्टिप्लाइड बाय 5 काय येते 5x इज इक्वल टू 1/6. ओके, 6 ला इकडे पाठवूया मल्टिप्लाइड होईल आणि x² 5x ला इकडे पाठवूया. 1 ने मल्टिप्लाय केलं तेच येतं आपल्याला माहिती. तर 6 ला पाठवूया म्हणजे नेक्स्ट स्टेप बघा 6 इन ब्रॅकेट 2x + 5 इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट आहे तसंच राहील म्हणजेच x² + 5x. ओके, 6 ने मल्टिप्लाय करून घेऊया म्हणजे 6 2 जा 12 x ऍज इट इज प्लस 6 5 जा 30 इज इक्वल टू 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच येतं म्हणजेच x² + 5x. आणि आता आपल्याला मिळणार क्वाड्रॅटिक इक्वेशन लास्ट स्टेपला. ओके, तर बघूया ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय मिळते. x² + 5x आहे तसंच ठेवा, 12x तिकडे पाठवा आणि 30 पण तिकडे पाठवा म्हणजे x² + 5x हा 12x पलीकडे पाठवा म्हणजे -12x 30 पलीकडे पाठवा -30 इज इक्वल टू 0. इथे फक्त आपल्याला ही सबट्रॅक्शन करायची क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळून जाते. मग करा x² ऍज इट इज x² + 5 - 12 म्हणजेच काय येणार रे -7 -7x -30 इज इक्वल टू 0 -30 इज इक्वल टू 0.
ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडूया. 30 चे असे दोन फॅक्टर्स बघायचे आहेत आपल्याला की ज्याची सम किंवा सबट्रॅक्शन काय पाहिजे -7. तर ते नंबर आहे 10 × 3 म्हणजेच काय होतं -30 बरोबर. आणि -7 येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, मोठा नंबर जो आहे म्हणजे 10 त्याला मायनस साइन घ्यायचं आहे. मग बघा कसं लिहिणार आपण हे x² - 10x + 3x - 30 = 0. ओके. आता तुमच्या लक्षात आलं असेल हा जो -7 आहे तो येतो बघा -10 + 3 म्हणजे -7. ओके. -10 × 3 म्हणजे -30. ओके. आता दोन ग्रुप्स बनवूयात. दोन ग्रुप बनवलेले आहेत. इथे कॉमन आहे फक्त x. तर x घेऊया इन ब्रॅकेट x - 10 राहतोय. इथे बघा काय घेणार आपण कॉमन +3 घ्यावा लागेल. ब्रॅकेट मध्ये x राहतो मायनस ॲज इट इज 10 3 = 30 म्हणजे 10 = 0. कॉमन एका ब्रॅकेट मध्ये घेऊया x - 10. नॉन कॉमन एका ब्रॅकेट मध्ये म्हणजे x + 3 = 0. नेक्स्ट स्टेपला काय होणार x - 10 = 0 और x + 3 = 0. x = 10 ला पलीकडे पाठवा काय होतो पॉझिटिव्ह 10 और x = 3 ला पलीकडे पाठवा म्हणजे -3. आता पुन्हा इथे आपल्याला दोन व्हॅल्यूज आल्या पण आपण काय करणार फक्त एकच व्हॅल्यू आपण घेणार आहोत. तर इथे x = 10 आलाय. आपल्याला काय फाइंड आउट करायचे एज. तर एज कधीही निगेटिव्ह नसतं म्हणून आपण कोणती व्हॅल्यू घेणार इथे 10. मग म्हणूया तिथे we reject here we reject x is equal to -10 -3 sorry. Therefore x is equal to 10. निगेटिव्ह आहे 3 ते आपण रिजेक्ट करणार आणि 10 पॉझिटिव्ह आहे म्हणजेच मग आपल्याला 10 एक्सेप्ट करावं लागणार आहे. म्हणूनच आपण इथे लिहिले x is equal to 10. आणि इथे रिझन तुम्ही लिहू शकता we reject x is equal to -3. why? Because age never negative. लिहू शकता लिहा since age never negative. age कधीही निगेटिव्ह नसतं. ओके. आता x is equal to 10 आला आपल्याला म्हणजे x काय समजलं होतं आपण प्रेझेंट एज ऑफ किशोर. मग लिहूया आपण फायनल आन्सर आपल्याला फाइंड आउट करायची दोघांची पण वय. किशोर एज x म्हणजेच आहे 10 इयर्स. ओके. आणि विवेक्स एज विवेकचं वय किती आहे त्याच्यापेक्षा 5 ने जास्त म्हणजे x + 5 म्हणजेच काय 10 + 5 म्हणजेच 15 इयर्स. फाइंड आउट केले दोघांचं वय. देयरफॉर किशोर्स एज इज 10 इयर्स अँड विवेक्स एज इज 15 इयर्स. ओके. एक्झाम्पल नंबर 5 बघतोय आपण. सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन द सेकंड टेस्ट दॅन इन द फर्स्ट टेस्ट. सुयशला फर्स्ट टेस्ट मध्ये जेवढे मार्क्स मिळाले त्यापेक्षा सेकंड टेस्ट मध्ये 10 मार्क्स जास्त मिळाले. 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. सेकंड टेस्ट मधला जो स्कोर आहे त्याचा जर आपण 5 टाइम्स जर केला तर स्कोर तो सेम होता सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. तर पहिल्या टेस्ट मध्ये जे मार्क्स मिळाले होते त्याचा जर स्क्वेअर केला तर तेवढेच मार्क्स एवढे होते. देन फाइंड इज मार्क्स इन फर्स्ट टेस्ट. तर त्याचे आपल्याला मार्क्स फाइंड आउट करायचे फर्स्ट टेस्ट मध्ये. तर आपण अज्युम करूया लेट सुयश स्कोर्ड x मार्क्स इन द फर्स्ट टेस्ट. असं समजूया की त्याने पहिल्या टेस्ट मध्ये x मार्क्स स्कोर केलेले आहेत. तर लिहूया लेट सुयश स्कोर्ड किती मार्क्स x मार्क्स इन फर्स्ट टेस्ट. पहिल्याच टेस्ट मध्ये त्याला x मार्क्स मिळालेले. देयरफॉर हिज स्कोर इन सेकंड टेस्ट. सेकंड टेस्ट मध्ये किती मिळाले तरी त्याला तर आपण सांगतोय किती मिळाले 10 मार्क्स जास्त मिळाले म्हणजे x + 10 मार्क्स झाले त्याचे. बरोबर की नाही. ओके. तर आपल्याला आता कंडिशन काय सांगितलेली आहे अकॉर्डिंग टू कंडिशन. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. तर आपल्याला गिवन कंडिशन सांगितलेली बघा 5 टाइम्स द स्कोर इन द सेकंड टेस्ट. 5 टाइम्स 5 लिहूया. स्कोर इन द सेकंड टेस्ट स्कोर लिहूया x + 10 = तर तो स्कोर सेम होता. कोणत्या स्कोर एवढा
पहिल्या टेस्टच्या स्क्वेअर एवढा म्हणजेच x स्क्वेअर. एवढं इझी असतं तयार करणं. तर आता काय करणार आपण इक्वेशन तयार करूया. 5 × x करा 5x प्लस 5 × 10 करा 50 इज इक्वल टू x स्क्वेअर. आता हे सगळं राईट साईडला पाठवायचं आहे आपल्याला. ओके पाठवा. x स्क्वेअर ॲज इट इज 5x ला पलीकडे पाठवा -5x हा 50 पलीकडे पाठवा -50 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन तर बनलंय. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडायचे. आता या -50 चे असे दोन फॅक्टर शोधायचे की ज्याची सम किंवा सबट्रॅक्शन असली पाहिजे -5 आणि त्याचं प्रॉडक्ट असलं पाहिजे -50. -50 याचे दोन फॅक्टर्स आहेत आपल्याकडे 10 आणि 5. पण हा निगेटिव्ह पाहिजे आणि ते साइन पण निगेटिव्ह पाहिजे म्हणजे मोठ्या नंबरला साइन देऊन टाका. -10 + 5 -5 -10 × 5 -50. पलीकडे घेऊया लिहून आणि पलीकडे सॉल्व्ह करूया आपण. सो x स्क्वेअर -5x -50 इज इक्वल टू 0. व्हॅल्यूज टाकूया. x स्क्वेअर ते व्हॅल्यू काय येणार -10x प्लस 5x -50 इज इक्वल टू 0. दोन ग्रुप्स बनवूया. इथे कॉमन काय आहे बघा x कॉमन आहे. ब्रॅकेट मध्ये राहील x - 10. इथे कॉमन बघा +5 असेल म्हणजे ब्रॅकेट मध्ये राहील x आणि 5 10 50 म्हणजेच राहील -10 इज इक्वल टू 0. कॉमन एका ब्रॅकेट मध्ये घेऊया. आता x - 10 नॉन कॉमन एका ब्रॅकेट मध्ये x + 5 इज इक्वल टू 0. आता बघा काय येणार x - 10 इज इक्वल टू 0 और x + 5 इज इक्वल टू 0. लास्ट स्टेप बघा 10 ला पलीकडे पाठवा 10 काय येणार पॉझिटिव्ह. ओके और x इज इक्वल टू -5. दोन व्हॅल्यूज आल्यात. ओके तर मार्क्स निगेटिव्ह असू शकतात. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे असतात तर त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये मार्क्स निगेटिव्ह असतात. यस असतात. पण आपल्याला इथं सांगितलेलं नाही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे मार्क्स निगेटिव्ह आहे अशी कंडिशन सांगितलेलं नाही. म्हणून आपण काय करूया रिजेक्ट करूया x इज इक्वल टू -5 आणि मग घेऊया x इज इक्वल टू 10. म्हणूया हियर वी रिजेक्ट x इज इक्वल टू -5. वी रिजेक्ट x is equal to -5 because marks are negative but when the conditions are given but here no condition is given, here marks are not negative, that is why we accept x is equal to 10. Therefore x is equal to 10. आणि मग आपल्याला विचारलं की सुयशचे फर्स्ट टेस्ट मध्ये मार्क किती होते तर फर्स्ट टेस्ट मध्ये x मार्क्स होते म्हणजे 10 मार्क्स होते. मग लिहूया therefore सुयश scored 10 marks in his first test. ओके सगळ्यात महत्त्वाचं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करणं सोडवणं तर आपण पाहतोय वेगवेगळ्या मेथड्सने. ओके खूप सारा स्टडी करा. राहिलेले 5 एक्झाम्पल्स नेक्स्ट सेशन मध्ये पाहतोय. तोपर्यंत आहे ते एक्झाम्पल रिवाइज करत राहा. प्रॅक्टिस सेट 2.6 एक्झाम्पल नंबर 6. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्दन पॉट्स. कासम नावाचे एक व्यक्ती आहेत की ज्यांचा एक बिझनेस आहे मातीची भांडी बनवण्याचा किंवा आपण पॉट्स म्हणजे म्हणूया माठ बनवण्याचा व्यवसाय आहे त्यांचा. ओके ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. रोज ते माठ बनवतात. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स. तर एका माठाची किंमत किती आहे जेवढे ते पॉट्स बनवतात त्या पॉट्सच्या 10 टाइम्स पेक्षा 40 रुपयाने जास्त. सो ही मेक्स इन डे जेवढे काही दिवसामध्ये पॉट्स बनवतात त्या पॉट्स पेक्षा 10 पटीने जास्त आणि 40 रुपये त्याच्यापेक्षा जास्त अशी एका माठाची किंमत. इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल द पॉट्स पर डे इज ₹600. रोज जेवढे माठ बनवतात तर त्याची प्रोडक्शन कॉस्ट असते 600. सो फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. तर आपल्याला एका माठाची किंमत फाइंड आउट करायची आणि त्याचबरोबर फाइंड आउट करायचे की किती माठ ते रोज बनवत आहेत. ओके तर स्टार्ट करूया आपण. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काहीतरी अज्युम करावं लागेल. तर आपण अज्युम करूया लेट नंबर ऑफ पॉट्स कासम मेक्स इज x.
नंबर ऑफ पॉट्स कासम मेड इज एक्स. असं समजा की त्याने एक्स एवढे माठ बनवली. समजा नंबर ऑफ पॉट्स किती आहेत सगळे मिळून माठ एक्स आहेत असं समजा. तर आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, कॉस्ट किती आपल्याला सांगितलंय, देअरफॉर कॉस्ट ऑफ 1 पॉट. तर मग एका माठाची किंमत किती असेल, तर तेव्हा किती आहे आपल्याला सांगितलं 40 मोर दॅन 40 रुपये जास्त आहे. कशापेक्षा 10 टाइम्स द नंबर ऑफ पॉट्स म्हणजे 10x. नंबर ऑफ पॉट्स x आहे, 10 टाइम्स म्हणजे 10x आणि 40 रुपये जास्त आहेत म्हणून प्लस 40. सो आता फायनली आपल्याला सांगितलं की रोज जे माठ बनवतात तर त्याची किंमत आहे 600 रुपीज. आता आपण कसं फाइंड आउट करणार, जसं एक माठ घेतला, सपोज आपण घेतला 10 रुपयाला एक माठ, 20 रुपयाला 2 माठ. कसं फाइंड आउट केलं, 2 × 10 बरोबर, 10 गुणिले जेवढे माठ असतील तेवढे आपल्याला त्याची प्रोडक्शन कॉस्ट मिळेल. म्हणजे टोटल नंबर ऑफ पॉट्स जे काय आपण विकत घेऊ तर त्याची कॉस्ट मिळेल. तर मग इथे काय करावं लागेल, आपल्याला फाइंड आउट करावं लागेल की किती किंमत आहे. तर ती सांगितलेली 600 आहे, पण ती 600 म्हणजे काय, नंबर ऑफ पॉट्स आणि ही कॉस्ट ऑफ 1 पॉट, या दोघांचं प्रॉडक्ट करायचे. तर मग अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन किंवा अकॉर्डिंग टू कंडिशन, आता गिव्हन कंडिशन काय दिलेली ती पाहूया आपण. तर आपल्याला गिव्हन कंडिशन अशी सांगितलेली आहे की रोज ते माठाची बनवतात तर त्याची किंमत आहे 600 रुपये. ओके, जर ही 600 रुपये किंमत आहे, किती माठांची आहे, x माठांची आहे. ओके, एका माठाची किती आहे 10x प्लस 40. हे प्रोडक्शन आपल्याला, हे जे काही प्रोडक्ट आहे तर हे करावं लागेल. x ने मल्टिप्लाय करूया, 10x मल्टिप्लाइड बाय x म्हणजेच येणार 10x स्क्वेअर प्लस 40 मल्टिप्लाइड बाय x दॅट इज 40x. 600 ला लेफ्टला घेऊया, घ्या 600 ला लेफ्टला म्हणजे तो येणार -600 इज इक्वल टू 0. आताशी पुढे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले, पण जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी ते 10 चे मल्टिपल नंबर्स आहेत. तर मग आपण याला 10 ने डिवाइड करून घेऊया, म्हणजेच इक्वेशन आपल्याला येईल x स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. म्हणजे काय आले, प्रत्येक नंबरला आपण इथे 10 ने डिवाइड केले. 10 डिवाइडेड बाय 10 1 लिहित नाही म्हणून x स्क्वेअर, 40 डिवाइडेड बाय 10 4 आणि 600 डिवाइडेड बाय 10 म्हणजे 60. ओके, तर या निगेटिव्ह 60 चे असे दोन फॅक्टर शोधायचे की ज्याचं आन्सर काय असेल +4. ओके, आणि प्रॉडक्ट असेल निगेटिव्ह 60. शोधा ते दोन नंबर कोणते आहेत, साइडला लिहिले तरी पण चालतील. निगेटिव्ह 60. सो या निगेटिव्ह 60 चे दोन फॅक्टर्स आहेत 10 आणि 6. आपल्याला +4 पाहिजे म्हणून मायनस घेऊया. 10 × -6 -60, 10 - 6 4. ओके, तर व्हॅल्यूज पुट करूया. देअरफॉर x स्क्वेअर प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. आता इथे बघा दोन ग्रुप्स बनवणार आपण. x इथे कॉमन येतोय, ब्रॅकेट मध्ये राहील x प्लस 10. इथे -6 कॉमन घेऊया, ब्रॅकेट मध्ये इथे राहील x, साइन आतला चेंज होईल, मायनस कारण बाहेर घेतलं आपण कॉमन. 6 10 जा 60, सो इथे पण 10 येणार इज इक्वल टू 0. आता कॉमन एका ब्रॅकेट मध्ये घेणार म्हणजेच x प्लस 10, नॉन कॉमन एका ब्रॅकेट मध्ये म्हणजेच x मायनस 6 इज इक्वल टू 0. आता दोघांना पण इक्वेट टू 0 घेऊया आपण, इकडे राइट साइडला घेऊया. सो x प्लस 10 इज इक्वल टू 0 और x मायनस 6 इज इक्वल टू 0. दोन व्हॅल्यूज मिळतात इथे. x इज इक्वल टू 10 राइटला पाठवा, निगेटिव्ह बनेल, और x इकडे 6 पाठवा, 6 पाठवला राइटला तो पॉझिटिव्ह बनेल. सो आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ पॉट्स ऑलवेज अ नॅचरल नंबर असणार. किती माठ बनवले असं कोणी बोलतं का, मी निगेटिव्ह 10 माठ बनवली ताच, निगेटिव्ह 10 नॉट पॉसिबल. निगेटिव्ह कधीही नसतो, आहे की नाही. म्हणून आपण रिजेक्ट करणार निगेटिव्ह 10 आणि ऍक्सेप्ट करणार x इज इक्वल टू 6. So we should write here, we reject x equals to -10. Why? Because number of pots never be negative. Number of pots कधीही निगेटिव्ह नसतात. ओके, सो therefore x is equal to 6. आता हे काय झाले, नंबर ऑफ पॉट्स x is equal to 6 आपण ऍक्सेप्ट केले. सो लिहूया इथे आपण नंबर ऑफ पॉट्स आपण समजलं होतं x and that is the 6. आता फाइंड आउट करूया कॉस्ट ऑफ 1 पॉट.
एका माठाची किंमत किती? सो आपण ती व्हॅल्यू समजली ती 10x + 40. सो व्हॅल्यूज पुट करा. 10 x ची व्हॅल्यू पुट करा 6 + 40. सो 10 × 6 60 + 40 दॅट इज ₹100. एका माठाची किंमत आलेली ₹100. म्हणजे नंबर ऑफ पॉट्स कासम किती बनवतोय 6 आणि कॉस्ट ऑफ वन पॉट इज ₹100. फायनल आन्सर लिहूया. देअरफॉर कासम मेक्स 6 pots every day. रोज तो 6 माठ बनवतोय. अँड कॉस्ट ऑफ वन पॉट इज ₹100 आणि एका माठाची किंमत आहे ₹100. अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन सोडवायचे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इक्वेशन समजून घेणं, ॲज्युम करणं, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवणं, अँड देन वी विल or we can solve it easily by using any of the method. कोणती मेथड वापरू शकतो आपण ज्या मेथड शिकलोय क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या, आणि मग फायनल आन्सर पर्यंत आपण पोहोचतोय. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळूया. त्याबद्दल इथे फ्लॅशबॅक करा. एक्झाम्पल नंबर 7 स्टार्ट करतोय आपण. थोडंसं कॉम्प्लिकेटेड टाइपचं एक्झाम्पल आहे. थोडंसं लक्ष जास्त द्यावं लागणार, समजून मात्र घ्यावं लागणार. ओके, सो लक्ष द्या. प्रतीक टेक्स 8 hours to travel the 36 kilometer downstream and return to the same spot. The speed of the boat in still water is 12 kilometers per hour. Find the speed of the water current. So very first, सगळ्यात अगोदर तुम्हाला कळलं पाहिजे what is meant by downstream and what is meant by upstream. नवीन शब्द आहेत, समजले पाहिजे. सो माझा ड्रॉइंग खूप छान नाही, पण तुम्हाला कन्सेप्ट समजायला तेवढं तरी छान आहे. सो असं समजा ही नदी आहे. ओके, आणि नदीचं पाणी असं इकडून इकडे वाहते. इकडून इकडे म्हणजे कळतंय ना, लेफ्ट टू राईट वाहते असं समजा. ओके, आता बोट आहे. बोट तर ही बोट पाण्यामध्ये चालली. सपोज ही बोट आहे आणि बोट पाण्यामध्ये चालली. तर ही कुठं चालली? लेफ्ट टू राईट चालली. म्हणजे ही कुठं चालली? पाण्याच्या प्रवाहाबरोबर चालली. ओके, सो पाण्याच्या प्रवाहाबरोबर चालली म्हणूनच हिला म्हणतात डाऊन स्ट्रीम. काय म्हणतात त्याला? डाऊन स्ट्रीम. आणि सपोज जर ती बोट पाणी वाहतंय लेफ्ट टू राईट आणि बोट तर कुठे चालली? राईट टू लेफ्ट, म्हणजे तिला काय करावं लागणार आहे? पाण्याचा जो वेग आहे त्याला कट करत द्यावा लागणार आहे. सो दॅट इज द अपस्ट्रीम. त्यालाच काय बोलतो आपण? अपस्ट्रीम. सो डाऊनस्ट्रीम म्हणजे पाण्याच्या प्रवाहाबरोबर आणि अपस्ट्रीम म्हणजे पाण्याच्या प्रवाहाविरोधात. मग आता सपोज ज्यावेळेस आपण सायकल चालवतो, स्कूलला चाललेलो असतो, त्यावेळेस बघा काय होतं. ज्यावेळेस आपण स्कूलला चाललेलो असतो आणि स्कूलकडून आपल्या गावाकडे ज्यावेळेस हवा येत असते आणि आपण शाळेकडे जात असतो, त्यावेळेस आपल्या सायकलचा स्पीड खूप असतो, पण आपण बोलतो आज सायकल पळत कशी नाही? येस, का पळत नाही? कारण तुम्हाला त्या वेगाला कट करून जायचं असतं. त्यावेळेस तुम्ही कसे जात असता? येस, अपस्ट्रीम जात असता. आणि ज्यावेळेस स्कूल तुमचं संपतं आणि तीच हवा गावाकडे असते आणि तुम्ही सायकल चालवत असता, तुमच्या सायकलचं पेडल तुम्ही थांबवता, तरी पण सायकल पळते. का पळते? कोण पळवते? हवा. म्हणजे हवेचा वेग ऍड केव्हा होतो? येस, डाऊनस्ट्रीम असताना. आणि कट केव्हा होतो? आपला स्पीड केव्हा कट करते हवा? आपण जेव्हा विरोधात असतो त्याच्या तेव्हा, म्हणजे अपस्ट्रीम. सो सगळ्यांना ह्या दोन कॉन्सेप्ट कळालेले असतील. आता मात्र आपण स्टार्ट करूया. तर आपल्याला सांगितलंय डाऊनस्ट्रीम पण सांगितलंय, अपस्ट्रीम पण सांगितलंय. परत एकदा समजून घ्या एक्झाम्पल. आता प्रतीक नावाचा एक मुलगा आहे की ज्याला 8 तास लागतात 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. 36 किलोमीटर तो डाऊनस्ट्रीम जातोय आणि पुन्हा अपस्ट्रीम यावं लागतंय त्याला 36 किलोमीटर. आणि तेव्हा पाण्याचा जो वेग आहे स्टील वॉटर म्हणजे जे काय स्थिर पाणी असतं, तर ते स्थिर पाण्याचा वेग आहे 12 किलोमीटर्स पर आवर. ओके, आणि त्याला पुन्हा जेव्हा पॉइंटला यायचंय तेव्हा तो अपस्ट्रीम नेणार, जाताना डाऊनस्ट्रीमने गेलाय, बरोबर. आणि सगळं करण्यासाठी त्याला लागतात 8 तास. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचंय? फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. वॉटर करंटचा आपल्याला स्पीड फाइंड आउट करायचं आहे. ओके ओके, तर आपल्याला दिले काय? स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. म्हणजे स्थिर पाणी जे आहे, तर त्या स्थिर पाण्यामध्ये जी काही बोट असेल तर त्या बोटचं स्पीड आहे 12 किलोमीटर पर आवर. ओके, आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचंय? वॉटर करंटचं स्पीड म्हणजे पाण्याचं स्पीड फाइंड आउट करायचं आहे. सो आपल्याला ॲज्युम कशासाठी करावं लागेल? वॉटर करंटसाठीच ॲज्युम करावं लागेल. सो अगोदर ॲज्युम करूया आपण. लेट स्पीड ऑफ वॉटर करंट इज x किलोमीटर पर आवर. ओके,
आपल्याला तर स्पीड दिलाय, अजून कशाचा दिलाय? बोट इन स्टील वॉटर. स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. किती येतो स्पीड? 12 किलोमीटर पर आवर. ओके, आता आपण डाऊन स्ट्रीम साठी आणि अपस्ट्रीम साठी फाइंड आउट करून घेऊया. सगळं त्याला डिस्टन्स किती कव्हर करायचंय? 36 जाणार, 36 येणार, म्हणजे 72 किलोमीटर एवढं सगळं डिस्टन्स असणार आहे. तर आपण फाइंड आउट करूया स्पीड ऑफ द बोट डाऊन स्ट्रीम. डाऊन स्ट्रीम म्हणजे तो प्रवाह बरोबर जाणार, बरोबर. म्हणजेच काय होणार? ओरिजिनल तर स्पीड किती आहे बोटचा? 12 किलोमीटर्स, बरोबर. त्याच्यामध्ये अजून काय होऊन जाणार? या वॉटर करंटचा जो स्पीड आहे तो पण ऍड होऊन जाणार, बरोबर. म्हणजेच तो होणार 12 प्लस x किलोमीटर पर आवर. ओके, आता आपल्याला फाइंड आउट करायचे स्पीड ऑफ बोट अपस्ट्रीम. आता ज्यावेळेस बोट अपस्ट्रीम असते तेव्हा काय होतं? तर जो काही करंट आहे, म्हणजे त्याला बोलतो आपण की वॉटर करंट, तर त्याला कट करत जावं लागतं त्याला. म्हणजेच बोटचा स्पीड 12 आहे, पण त्याला कट करत जावं लागणार तो स्पीड, म्हणजेच मायनस करंट, मायनस x किलोमीटर पर आवर. म्हणजे डाऊन स्ट्रीम speed of boat is 12 plus x kilometer per hour and the speed of the boat upstream is 12 minus x kilometer per hour. ओके, आता फाइंड आउट काय करायचं आपल्याला? आपल्याला टाइम सांगितलाय. सो सगळ्यात अगोदर आपल्याला टाइम साठी इक्वेशन्स बनावे लागतील. तर आपल्याकडे टाइमचा फॉर्म्युला, म्हणजे आपल्याकडे स्पीड आहे डिस्टन्स अपॉन टाइम, तो आपल्याला कन्वर्ट करायचा. टाइम इज इक्वल टू, ओके, तर आपण साइडला दाखवतो मी तुम्हाला. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो यालाच आपल्याला कन्वर्ट करायचंय, टाइम इकडे घ्यायचा आहे. म्हणजेच काय होणार? इकडे टाइम राहील इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. सो व्हेरी फर्स्ट टेबल लिहून घेऊया. वी नो, आपल्याला माहिती, काय माहिती ते लिहून घ्या. टाइम इज इक्वल टू, टाइम साठी काय घेतो आपण? डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, तर मग बघा आपल्याला फाइंड आउट करायचंय 36 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागलाय आणि 36 किलोमीटर येण्यासाठी किती वेळ लागलाय. सगळ्या मिळून तर किती लागला? 8 hours. बघा आपण लिहूया. टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम. 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम बघूया आपण. तर डाऊन स्ट्रीम जाण्यासाठी मग टाइम तर आपल्याला माहिती दोघांसाठी जो दिलाय तो. डिस्टन्स किती आपल्यासाठी? डिस्टन्स इज 36 किलोमीटर अँड स्पीड इज, डाऊन स्ट्रीम साठीचा स्पीड बघा तो आहे 12 प्लस x. ओके, हा झाला टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम. आता फाइंड आउट करूया आपण टाइम रिक्वायर्ड to travel 36 किलोमीटर अपस्ट्रीम. अपस्ट्रीम जाण्यासाठी किती वेळ लागलाय? तर तो किती लागलाय कसं फाइंड आउट करणार? 36 किलोमीटरच यावं लागले, पण माझा तेव्हा स्पीड काय होता? 12 - x होता. ओके, तर आता आपल्याला फाइंड आउट करायचंय. आपल्याला फाइंड आउट काय करायचं? तर स्पीड ऑफ वॉटर करंट x. ओके, तर एकदा फ्लॅशबॅक करून घ्या. तर आपण फाइंड आउट केले टाइम किती लागतोय. तर टाइम लागतोय डाऊन स्ट्रीम साठी 36 अपॉन 12 प्लस x आणि टाइम लागतोय अपस्ट्रीम साठी 36 अपॉन 12 मायनस x आणि दोन्ही मिळून टाइम किती आपल्याकडे? 8 hours. सो आपण व्हॅल्यूज पुट करूया तिकडे. देयरफॉर अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, सो कंडिशन काय आहे ते एकदा बघूया आपण. कंडिशन आहे 8 hours लागतात या सगळ्या प्रवासासाठी. कोणता प्रवास? 36 अपॉन 12 प्लस x प्लस 36 अपॉन 12 मायनस x, हे सगळे मिळून लागतात हे 8 hours. तर या दोनही ठिकाणी आपल्याकडे 36 आणि 36 आहे.
या इथे जर पाहिलं तर दोन्ही पण ठिकाणी 36 आहे. सो 36 आपण कॉमन घेऊ शकतो. 36 कॉमन घ्या. 36 कॉमन घेतलाय, ब्रॅकेट मध्ये राहील 1, इथे राहील 12 प्लस x. ओके, प्लस इथे पण येईल 1. 36 कॉमन घेतलाय आपण म्हणून 12 मायनस x. ओके, इज इक्वल टू 8. 36 ला पलीकडे पाठवा, इकडे मल्टिप्लाइड एक पलीकडे गेला डिवाइड होईल, म्हणजेच राहील 1 अपॉन 12 प्लस x प्लस 1 मायनस 12 मायनस x इज इक्वल टू 8 अपॉन 36. बोथ द नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4. 4 ने दोन्ही पण नंबर्स डिव्हिजिबल आहेत. त्याचबरोबर आपल्याला याचा डिनॉमिनेटर इक्वल करावा लागेल, तेव्हा आपण याचे ऍडिशन करू शकतो. ते पण करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, म्हणजेच येईल 12 मायनस x प्लस साइन घ्या, इकडे लिहा 12 प्लस x. ओके, आणि डिनॉमिनेटर काय येईल 12 प्लस x इंटू 12 मायनस x. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे असं, तेव्हा याचा आन्सर आपल्याला मिळणार. मग हे ना 4 2 जा 8, 4 9 जा 36. आता इथे बघा 12 प्लस 12 करा, 24 येते. ओके, मायनस x प्लस x कॅन्सल होणार, इथं 12 प्लस x इंटू 12 मायनस x. म्हणजे जर फॉर्म्युला कोणता वापरायचा, a प्लस b a मायनस b, म्हणजेच a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर करा, 12 स्क्वेअर म्हणजे 144 मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर करा, म्हणजेच x स्क्वेअर इज इक्वल टू 2 अपॉन 9. आता बघा काय करायचंय, 9 ला इकडे पाठवा आणि या 144 मायनस x स्क्वेअर ला इकडे पाठवा, म्हणजे ते काय ते बघूया. सो पाठवून द्या त्याला तिकडे 144 मायनस x स्क्वेअर इंटू 2, आणि हा होईल 24 इंटू 9. कॅल्क्युलेशन करून घ्या. 144 इंटू 2 करा, म्हणजे ते येणार 288 मायनस 2x स्क्वेअर इज इक्वल टू 24 9 जा करा, 9 4 जा 36, कॅरी ओवर 3, 9 2 जा 18, 18 प्लस 3 21, सो 216. ओके, आता 288 पलीकडे पाठवा किंवा निगेटिव्ह 2x स्क्वेअर ला पलीकडे पाठवा, म्हणजे तो येईल पॉझिटिव्ह 2x स्क्वेअर. तो घ्या पॉझिटिव्ह 2x स्क्वेअर आणि याला अलीकडे घ्या, म्हणजे 288 ॲज इट इज आहे मायनस 216 होणार. ओके, सो 2x स्क्वेअर. आता बघा नेक्स्ट काय करणार आपण, 288 मायनस 216 करायचे. 8 मायनस 6 2, 8 मायनस 1 7, 2 मायनस 2 0, 72 आले. एकदा 2 ला पलीकडे पाठवा, म्हणजे तो डिवाइड होईल. सो x स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार 72 अपॉन 2, म्हणजेच x स्क्वेअर इज इक्वल टू येणार 36, म्हणजेच x इज इक्वल टू येणार प्लस और मायनस 6. म्हणजे आपल्याकडे व्हॅल्यू काय आली प्लस 6 मायनस 6. बट आपल्याला माहिती आहे की स्पीड केव्हाच निगेटिव्ह नसतो, स्पीड ऑलवेज पॉझिटिव्ह. सो वी एक्सेप्ट x इज इक्वल टू 6. स्पीड नेव्हर निगेटिव्ह, स्पीड कधीही निगेटिव्ह नसतो. देयरफॉर x इज इक्वल टू 6. x इज इक्वल टू 6 आलाय, x इज इक्वल टू 6 आलाय म्हणजेच काय, आपल्याला फाइंड आउट काय करायचं होतं, स्पीड ऑफ वॉटर करंट, आणि त्याला आपण x समजलं होतं, म्हणजेच आलाय तो, अँड दॅट इज द 6. आणि मग आपण फायनल आन्सर लिहूयात. स्पीड ऑफ वॉटर करंट इज पाण्याच्या प्रवाहाचा स्पीड किती होता 6 किलोमीटर पर आवर, तासी 6 किलोमीटर. ओके, सो व्यवस्थित पहा, एकदा फ्लॅशबॅक करून घ्या. एक्झाम्पल नंबर 8. Pinto takes 6 days more than those of Nishu to complete the certain work. एक ठराविक असं काम आहे की जे काम करण्यासाठी पिंटूला 6 दिवस जास्त लागतात निशू पेक्षा. म्हणजे निशू फास्ट आहे, पिंटू थोडासा स्लो आहे. एक्झाम्पल मध्ये इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. जर एकत्रित काम केलं तर 4 दिवसामध्ये फिनिश करून टाकतात. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कंप्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. आणि जर त्या दोघांनी जर सेपरेटली काम केलं तर किती किती दिवसामध्ये ते दोघं कंप्लीट करू शकतात. वी हॅव टू फाइंड.
सो सगळ्यात अगोदर आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, निशूला किती दिवस हे काम करावं लागेल. सो पिंटू टेक एक्स डेज मोर दॅन निशू, म्हणजे निशूला किती लागतात, सपोज एक्स लागतात असं बघूया आपण. लिहूया लेट निशू टेक्स एक्स डेज टू कंप्लीट अ वर्क. एक ठराविक असं काम आहे आणि ते काम करण्यासाठी निशूला एक्स एवढे डेज लागतात. म्हणजेच तो एका दिवसामध्ये किती काम करतो ते बघूया. देअरफॉर वर्क डन इन वन डे असं म्हणूया. वर्क डन इन वन डे. हे सगळं काम करण्यासाठी वेळ लागतोय एक्स, बरोबर. म्हणजेच एका दिवसामध्ये काय काय किती काम करतो येतो 1/x. आता त्यानंतर सांगितलं आपल्याला पिंटूला किती वेळ लागतोय, याच्यापेक्षा 6 दिवस जास्त. देअरफॉर पिंटू विल टेक असं म्हणूया. पिंटू विल टेक किती दिवस लागतील त्याला, x प्लस 6 डेज, याच्यापेक्षा 6 दिवस जास्त लागतात. म्हणजेच तो एका दिवसात काम किती करेल रे मग. देअरफॉर वर्क डन इन वन डे. हे कोणाचं वर्क डन, पिंटू. तर एका दिवसात किती करेल मग तो 1/x प्लस 6 एवढं काम करेल तो, बरोबर. आणि एकत्रित काम जर केलं तर ते किती दिवस काम करतात, 4 दिवस काम करतात. मग लिहूया इफ they work together they complete the given work in the 4 days. Therefore together work done by Pintu and Nishu. पिंटू आणि निशू एका दिवसामध्ये किती काम करतात ते पाहूया आपण. इन वन डे. सगळं काम करण्यासाठी त्यांना किती वेळ लागतोय, यस किती लागतंय 4 डेज. मग एका दिवसात किती करतील ते, या 4 चा एक पार्ट करतील ना, 4 दिवस लागतात. म्हणजेच एका दिवशी किती काम करतील 1/4. सगळीकडे तेच घेतलंय. इकडे किती दिवस लागतात x म्हणून 1/x. इकडे किती x प्लस 6 लागतात म्हणून 1/x प्लस 6. आणि इकडे किती लागतात तर 4 दिवस लागतात म्हणून 1/4. सो आपल्याला फायनल स्टेज कडे बघायचं आहे. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवत असताना काय करावं लागेल, तर व्हेरी फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करायला लागेल दोघांना एकत्रितपणे काम करण्यासाठी किती वेळ लागतो. तर तो लागत होता 1/4 डेज लागतात आणि एका दिवसात ते 1/4 एवढं काम करतात. तर मग म्हणूया अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन. सो गिव्हन कंडिशन एकदा लिहून घेऊया आपण. आणि गिव्हन कंडिशन आहे आपल्याला की 1/x एका दिवसामध्ये काम करतोय निशू, एका दिवसामध्ये पिंटू काम करतोय x प्लस 6, आणि एका दिवसामध्ये दोघं मिळून काम करतात 1/4. आता हे आपल्याला फाइंड आउट करता येईल. सो सगळ्यात अगोदर आपल्याला डिनॉमिनेटर फाइंड आउट करावं लागेल, एक सेम बनवावं लागेल. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करा नेहमी सारखंच पुन्हा एकदा. किंवा या इथे बघा सगळीकडे 1 1 1 आहे आणि असं आपण शिकलोय. ओके, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल वर शिकलोय. जर सगळीकडे 1 असेल तर 1 नाही घेतला तरी पण चालतो. आणि मग हे कसं घेऊ शकतो आपण, x प्लस 6 इज इक्वल टू 4. सो लिनियर इक्वेशन्स फॉर्म करताना आपल्याला इथे इक्वेशन बनवायचं होतं. आपल्याला फायनल आन्सर पर्यंत जायची गरज नव्हती, कारण इक्वेशन आणि इक्वेशन आणि मग ते दोन इक्वेशनवरून फाइंड आउट करत होतं. आपल्याकडे इथे एकच इक्वेशन आहे. सो इथे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार. सो कॅल्क्युलेशन करूया आपण. इथे इकडे x प्लस 6 पाठवा, म्हणजे x प्लस 6 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे इथे काय होणार x प्लस 6. इथे x ला मल्टिप्लाय करा म्हणजे x इंटू x प्लस 6. डिनॉमिनेटर एकदाच लिहितो, तुम्हाला पण माहिती आहे. सो इथे आता x ने मल्टिप्लाय करा. इथे प्लस साइन इथे लिहून घ्या एकदा. x इंटू 1 म्हणजेच येणार x, आणि x इंटू x प्लस 6 म्हणजे येणार x इंटू x प्लस 6 ॲज इट इज इक्वल टू 1/4. नेक्स्ट स्टेप. therefore x plus x करा 2x plus 6 as it is. x plus x 2x आणि 6 as it is लिहिलं आपण. x into x करा x square plus x into 6 करा 6x is equal to 1/4. so 4 ला इकडे पाठवूया आपण. ओके, आणि x square plus 6x इकडे लिहूया. 4 into 2x करा 8x डायरेक्टली करूयात आपण. प्लस
4 इंटू 6 करा 24 इज इक्वल टू 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच येणार म्हणजे येणार x स्क्वेअर प्लस 6x. आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फायनली तयार करूया. सो त्याला पलीकडे पाठवूया x स्क्वेअर प्लस 6x ऍज इट इज. 8x ला पलीकडे पाठवा मायनस 8x. 24 ला पलीकडे पाठवा मायनस 24 इज इक्वल टू 0. Therefore x square as it is 6x minus 8x म्हणजे येणार minus 2x minus 24 is equal to 0. ठीक आहे. तर आता या minus 24 चे असे दोन फॅक्टर्स आपल्याला शोधायचे की जे सम काय असेल निगेटिव्ह 2. शोधा ते दोन फॅक्टर्स. तर ते असतील 6 and 4. ओके. आता हा -24 पाहिजे आपल्याला बरोबर. आणि हे आन्सर जे आहे ते -2 पाहिजे म्हणजे मोठ्या नंबरला आपण मायनस साइन देणार. -6 + 4 -2 -6 * 4 -24. व्हॅल्यूज पुट करूया. x स्क्वेअर -6x + 4x -24 इज इक्वल टू 0. दोन ग्रुप्स बनवूया. कॉमन इज हियर x. सो ब्रॅकेट मध्ये राहील x - 6 प्लस इथे कॉमन 4 आहे ब्रॅकेट मध्ये राहील x - 4 * 6 24 म्हणजे 6 इज इक्वल टू 0. कॉमन एका ब्रॅकेट मध्ये म्हणजेच x - 6 नॉन कॉमन एका ब्रॅकेट मध्ये म्हणजेच राहील x + 4 इज इक्वल टू 0. इक्वेट टू 0 करूया. x - 6 इज इक्वल टू 0 और x + 4 इज इक्वल टू 0. सो फाइनल आंसर इज x इज इक्वल टू 6 और x इज इक्वल टू -4. सो 6 आणि -4 असे दोन आपल्याला आन्सर मिळाली. पण डेज कधीही निगेटिव्ह नसतात बरोबर. सो आपण एक्सेप्ट करूया x इज इक्वल टू 6. देयरफॉर x इज इक्वल टू 6. का? कारण डेज नेव्हर बी निगेटिव्ह. असं पण म्हणावं लागेल x इज इक्वल टू 6. वी रिजेक्ट x इज इक्वल टू -4. x इज इक्वल टू -4 आपण काय केले रिजेक्ट केले. ओके. का? कारण बोलल्या सिन्स डेज नेव्हर बी निगेटिव्ह. म्हणजे आपण असं बोलू शकतो काल परवा बरोबर. पण मी काल काम करतो असं आपण कधी म्हणतो का? मी परवा काम करतो सर मी परवाच काम करून देतो तुमचं असं बोलू शकतो आपण. म्हणजे अगोदरचा झालेला कालच काम करून देतो असं म्हणू शकतो. नाही एकदा गेला दिवस गेला. म्हणजे वर्क डन जे तर ते कधी नेव्हर निगेटिव्ह नंबर मध्ये कधी नसतं पॉझिटिव्ह मध्ये असतं. सो आपण इथे x इज इक्वल टू 6 घेतलेलं आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचंय की निशू आणि पिंटूने जर ते एकत्रित काम केलं नाही तर म्हणजे सेपरेटली काम केलं तर त्यांना किती दिवस लागतील. सो किती दिवस लागतील तर आपण पाहिलं निशूला किती लागतील x डेज म्हणजे 6. ओके. आणि पिंटूला 6 दिवस जास्त लागतात म्हणजे 12. तर ते एकदा लिहूया. देयरफॉर टाइम रिक्वायर्ड फॉर निशू and Pintu to complete work alone. एकट्याला काम करण्यासाठी किती वेळ लागते. सो निशूचं पाहूया आपण. निशू साठी होता x डेज म्हणजे 6 डेज आणि पिंटू साठी होतं x + 6 that is 6 + 6 that is 12 days लागतात. सो फायनल आन्सर तुम्ही लिहू शकता. therefore निशू completes the work in 6 days and Pintu completes the work in 12 days lonely. म्हणजे सेपरेटली जर केलं तर. ओके. रिमेनिंग एक्झाम्पल नेक्स्ट सेशन मध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत त्याचा अभ्यास करत राहा. प्रॅक्टिस सेट 2.6 सेकंड लास्ट एक्झाम्पल पाहतोय आपण. रीड करतो एकदा समजून सांगतो लक्ष द्या. इफ 460 इज डिवाइडेड बाय अ नॅचरल नंबर. 460 ला आपल्याला डिवाइड करायचं एका नॅचरल नंबरने. सो क्वेश्चन इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. तर जो हा डिवायझर असणार आहे म्हणजेच नॅचरल नंबर. तर या नॅचरल नंबर पेक्षा जो क्वेश्चन येणार आपल्याला तर तो क्वेश्चन काय असणार आहे 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर म्हणजे 6 ने जास्त 5 पटी कशाच्या डिवायझरच्या.
सो आपल्याला फाइंड आउट करायचं त्यावरनं क्वोशंट अँड डिवायझर व्हेन द रिमाइंडर इज 1. रिमाइंडर 1 आहे अशा कंडिशनला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की काय असतील डिवायझर आणि क्वोशंट. सो आपण स्टार्ट करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ॲज्युम करावं लागेल की हा जो नॅचरल नंबर आहे हा काय आहे. तर आपण ॲज्युम करूया नॅचरल नंबर इज अ एक्स. समोर लक्ष द्या. लेट द नॅचरल नंबर इज एक्स. नॅचरल नंबर म्हणजेच काय आहे तो डिवायझर. तर मग आपण डायरेक्टली पण लिहू शकतो लेट द डिवायझर इज एक्स. ओके. आता आपल्याकडे डिवायझर एक्स आलाय. आपल्याला क्वोशंट काय सांगितलंय 6 more than 5 times द डिवायझर. मग ते पण आपण फाइंड आउट करूया. म्हणूया देअरफॉर क्वोशंट. सो क्वोशंट काय येणार आपल्याकडे 6 more than म्हणजे प्लस 6 लिहायचं. 5 टाइम्स म्हणजे 5 टाइम्स काय डिवायझर म्हणजे 5x. सो क्वोशंट पण मिळाला आपल्याला. आपल्याकडे रिमाइंडर पण सांगितलेली. रिमाइंडर काय दिलेली आपल्याला 1. सो रिमाइंडर पण लिहूया. आणि आपण जो नंबर डिवाइड करणार आहोत बरोबर की 460 डिवाइड करणार आहोत तर तो काय आहे डिव्हिडंड. मग तो पण लिहूया आपण डिव्हिडंड. सो दॅट इज 460. सो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट की आपण जो खूप साऱ्या वर्षांपासून शिकत आलेलो वेगवेगळ्या इयत्तांमध्ये तो आता एकदा रिवाइज करतो मी. तर तो काय आहे ते बघा एकदा. तर आपण नेहमी एक फॉर्म्युला वापरतो डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिप्लाइड बाय क्वोशंट प्लस रिमाइंडर. तर हाच फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा आहे आणि इथे व्हॅल्यूज पुट करायच्या. सो सगळ्यात अगोदर आपल्याकडे जो डिव्हिडंड आहे तो लिहून घेऊया 460 इज इक्वल टू डिवायझर. आपल्याकडे डिवायझरची पण व्हॅल्यू आपण लिहून घेऊया. सो डिवायझर इज x. क्वोशंट इज गिवन टू अस दॅट इज ऑल्सो 5x plus 6. ओके. अँड रिमाइंडर पण दिलेली आपल्याला 1 लिहून घेऊया. सो सगळ्यात महत्त्वाचं या x ने आपण अगोदर मल्टिप्लाय करून घेऊया ब्रॅकेटला. सो x मल्टिप्लाइड बाय 5x स्क्वेअर प्लस 6 मल्टिप्लाइड बाय x 6x प्लस 1 ॲज इट इज 460 लिहून घ्या 460. ओके. आता आपल्याला काय करायचंय 460 ला राईटला बनवायचंय. ओके. तो काय होणार बघा मग देअरफॉर 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1 आहे तसाच हा पलीकडे पाठवा मायनस 460 इज इक्वल टू 0. आता बघा हा 1 आपल्याला मायनस करायचा 460 मधनं. तर करा ते पण कॅल्क्युलेशन म्हणजे फायनल आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळून जाईल. 5x स्क्वेअर प्लस 6x मायनस 459 इज इक्वल टू 0. सो आता इथे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले. आता 459 ला 5 ने मल्टिप्लाय करा. ओके. सो आपण 5 ने मल्टिप्लाय करूया. साइडला कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही. 459 मल्टिप्लाइड बाय 5. 5 9 जा 45 कॅरी ओव्हर 4 5 5 जा 25 प्लस 4 29 कॅरी ओव्हर 2 5 4 जा 20 20 प्लस 2 22. सो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्याला हा जो फॅक्टर शोधायचा आहे तो फाइंड आउट करायचा कशाचा 2295. याचे असे दोन फॅक्टर शोधा की ज्याची सम असली पाहिजे 6 आणि त्याचा प्रॉडक्ट असला आहे 2295. ओके. सो ते दोन फॅक्टर्स आपल्याकडे आहेत. तर ते असतील हे निगेटिव्ह साइन असेल. सो निगेटिव्ह 45 घेऊया आणि 51. ओके. सो निगेटिव्ह 45 प्लस 51 प्लस 6 येतं. याचं प्रॉडक्ट करा 2295 निगेटिव्ह येणार. ओके. सो आपण पलीकडे सोडूया 5x स्क्वेअर प्लस 51 किंवा मायनस 45 घेतलं तरी चालेल. मायनस 45 घेऊया आपण. मायनस 45 x प्लस 51x मायनस 459 इज इक्वल टू 0. सो दोन ग्रुप्स बनवा. 5 इथे कॉमन असेल आणि x कॉमन असेल. सो लिहा 5x ब्रॅकेट मध्ये राहील फक्त x मायनस साइन असेल 5 9 जा 45 x कॉमन तर घेतलेला परत घेण्याची गरज नाही. इथे कॉमन आहे 51. ओके. आणि मग ब्रॅकेट मध्ये राहील फक्त x 459 ला 51 ने जर डिवाइड केलं तर येतो 9. तर लिहूया -9 इज इक्वल टू 0.
तर कॉमन जे आहे ते एका ब्रॅकेटमध्ये घेऊया. x मायनस 9 नॉन कॉमन एका ब्रॅकेटमध्ये 5x प्लस 51 इज इक्वल टू 0. आता दोघांना इक्वेट टू 0 घ्या. म्हणजेच x मायनस 9 इज इक्वल टू 0 और 5x प्लस 51 इज इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेप बघा, 9 ला पलीकडे पाठवा म्हणजेच तो होईल प्लस, म्हणजेच येईल x इज इक्वल टू 9 और इकडे बघा x ठेवा, 5x इकडे ठेवा, 51 पलीकडे पाठवा म्हणजे 51 काय होईल निगेटिव्ह 51 येईल बरोबर. आणि हा 5 पण पलीकडे पाठवा, हा काय होईल डिवाइड होईल बरोबर. म्हणजे हा तर नंबर नॅचरल असू शकत नाही बरोबर, पूर्ण तर डिवाइड होत नाही. सपोज 50 असता तर मग निगेटिव्ह 10 आला असता, पण निगेटिव्ह पण काय आहे हा नॅचरल नंबर नाही, तो काय इंटिजर आहे तो. सो इथं व्हॅल्यू आपण काय घेणार x इज इक्वल टू 9. तर x इज इक्वल टू 9 मग लिहा इथं वी रिजेक्ट x इज इक्वल टू निगेटिव्ह 51 अपॉन 5 सिन्स इट इज नॉट काय नाही हा नॅचरल नंबर नाही. सो आपण एक्सेप्ट काय केलं ती व्हॅल्यू लिहूया. देअरफॉर x इज इक्वल टू 9. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं होतं क्वोशंट अँड डिव्हायजर. तर मग लिहूया देअरफॉर डिव्हायजर. डिव्हायजर साठी आपण काय घेतलं होतं x म्हणजेच काय आला 9 आणि नेक्स्ट आहे क्वोशंट. सो क्वोशंट फाइंड आउट करूया. क्वोशंट इज 5x प्लस 6. फाइंड आउट करा 5 x ची व्हॅल्यू टाका 9 प्लस 6 5 9 जा 45 प्लस 6 दॅट इज 51. सो आपल्याकडे डिव्हायजर आलाय 9 आणि क्वोशंट आलाय 51. लास्ट एक्झाम्पल पाहू त्या अगोदर एकदा फ्लॅशबॅक करा. सो लास्ट एक्झाम्पल आहे. लास्ट एक्झाम्पलला आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि या फिगरवरनं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो बघा इन द ॲडजॉइनिंग फिगर क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ ट्रॅपेझियम. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी जो आहे तो ट्रॅपेझियम आहे आणि या ट्रॅपेझियमचे बघा दोन अपोजिट साइड्स कॉन्ग्रंट आहेत म्हणून याला आपण बोलतो आयसोस्केल ट्रॅपेझियम. सो आयसोस्केल ट्रॅपेझियम दिलाय आपल्याला. AB is parallel to CD. AB is parallel to CD असं सांगितलं आपल्याला. And its area is 33 square centimeter. आणि एरिया पण दिला आपल्याला तो आहे 33 square centimeter. सो आपल्याला फाइंड आउट करायचं फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर फाइंड द लेंथ्स ऑफ ऑल द साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. तर या क्वाड्रिलॅटरल ABCD च्या सगळ्या साइड्सची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची. फिल इन द एम्प्टी बॉक्सेस टू गेट द सोल्युशन. आणि आन्सर मिळण्यासाठी आपल्याला एम्प्टी बॉक्सेस फिल करायचे म्हणजे ऍक्टिव्हिटी दिलेली पण आपण डायरेक्टली सोडवणार आहोत. ओके सो इथं फिगर पाहून घ्या. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ ट्रॅपेझियम. अगोदर आपल्याला लिहावं लागेल तर लिहूया आपण क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ ट्रॅपेझियम. ओके आता त्यामध्ये अजून काय दिलंय आपल्याला AB इज पॅरलल टू CD. डायरेक्टली लिहूया AB इज पॅरलल टू CD. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे एरिया ऑफ ट्रॅपेझियम. तर एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय आहे 1/2 मल्टिप्लाइड बाय सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड मल्टिप्लाइड बाय हाईट. म्हणजेच काय आता पॅरलल साइड इथे आहे AB आणि CD या दोघांची सम करणार आपण आणि हाईट काय इथे आपल्याकडे तर AH म्हणूया आपण त्याला. तर AH ची आपल्याला हाईट आहे तर या AH आपल्याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं म्हणजे x - 4. तर एकदा लिहूया आपण. सो फॉर्म्युला लिहायचा असेल तर लिहू शकता स्किप केला तरी पण चालेल. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाइड बाय सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड. पॅरलल साइडची सम करायची अगोदर मल्टिप्लाइड बाय त्याला हाईट करणार आपण. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचे. तर व्हॅल्यूज पुट करूया आपण. एरिया ऑफ ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम म्हणजे कोणता आहे ABCD. तर लिहून टाका डायरेक्टली ABCD 1/2. पॅरलल साइड बघा कोणता आहे AB आणि CD. मग ते लिहा ब्रॅकेट AB प्लस CD मल्टिप्लाइड बाय हाईट. हाईट काय घेतली आपण AH. मग हाईट AH लिहा. सो नेक्स्ट घ्या 1/2 मल्टिप्लाइड बाय AB प्लस CD करा म्हणजेच x प्लस AB इज x प्लस CD इज 2x प्लस 1 2x प्लस 1 मल्टिप्लाइड बाय AH हाईट इज x - 4 आणि एरिया आपल्याला दिलेला आहे तो पण पुट करून घ्या 33. या 2 ला लेफ्टला पाठवूया म्हणजे हा मल्टिप्लाइड होईल
मल्टिप्लाइड झाला म्हणजे 66. राईट साइडची कॅल्क्युलेशन करूया. 1 नाही दिलं तरी पण चालतो. x प्लस 2x म्हणजे काय येणार 3x प्लस 1. ओके, आणि हा आहे तसाच आहे मल्टिप्लाइड बाय x मायनस 4. सो आता काय करायचं आपल्याला हे प्रॉडक्ट बनवायचे. प्रॉडक्ट बनवाय 3x ने अगोदर मल्टिप्लाय करा टोटल ब्रॅकेटला, नंतर 1 ने टोटल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. तर अगोदर आपण 3x ने मल्टिप्लाय करू. तर 3x ने मल्टिप्लाय करा. 3x मल्टिप्लाइड बाय x दॅट इज 3x स्क्वेअर येणार. ओके, त्यानंतर 3x मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह 4 करा म्हणजे 4 3 12 म्हणजे निगेटिव्ह 12x येणार. 1 ने मल्टिप्लाय करा टोटल ब्रॅकेटला. 1 मल्टिप्लाइड बाय x म्हणजे x च येणार प्लस x प्लस 1 मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह 4 म्हणजे येणार निगेटिव्ह 4. ओके, आणि 66 ॲज इट इज. आता या ठिकाणी आपल्याला ही ॲडिशन बनवा आणि या 66 ला पलीकडे पाठवा. सो 66 पलीकडे पाठवायचं आपल्याला. तर बघा काय येणार 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस x करा म्हणजे येणार मायनस 11x. ओके, मायनस 4 आणि हा 66 पलीकडे पाठवा मायनस 66 होईल इज इक्वल टू 0 होईल. ओके, आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन अजून मिळत नाही. आता मिळून जाईल आपल्याला 3x स्क्वेअर मायनस 11x मायनस 4 मायनस 66 म्हणजे येणार आहे मायनस 70 इज इक्वल टू 0. सो मायनस 70 इंटू 3 करायचं आपल्याला म्हणजे ते येतं निगेटिव्ह 210. याचे दोन फॅक्टर्स फाइंड आउट करायचे की ज्याची सम किंवा सबट्रॅक्शन असली पाहिजे निगेटिव्ह 11. सो ते जे फॅक्टर्स आहेत तर ते आहेत 21 आणि 10. फक्त आपल्याला साइन कोणतं द्यायचं ते पाहूया. तर निगेटिव्ह 21 घेऊया आणि 10 घेऊया. असे दोन फॅक्टर्स मिळालेत आपल्याला. व्हॅल्यूज पुट केल्या तरी पण चालतील. राईट साइडला आपण इकडे व्हॅल्यूज पुट करूया. 3x स्क्वेअर मायनस 21x प्लस 10x मायनस 70 इज इक्वल टू 0. दोन ग्रुप बनवायचे आहेत आपल्याला. ओके, आता बघा इथे कॉमन काय येईल 3 तर कॉमन आहेच इथे. x पण कॉमन घ्या. 3x कॉमन आहे ब्रॅकेट मध्ये राहील फक्त x. 3 7 जा 21 7 x कॉमन घेतलेलाच आहे प्लस आता इथे फक्त 10 कॉमन येईल ब्रॅकेट मध्ये x ॲज इट इज राहील. 10 7 जा 70 मायनस आहे मायनस लिहून घ्या इज इक्वल टू 0. सो आता आपल्याकडे कॉमन फॅक्टर आलाय x मायनस 7 आणि नॉन कॉमन फॅक्टर जो आहे तो आहे 3x प्लस 10 इज इक्वल टू 0. दोघांना इक्वल्स टू 0 बरोबर कंपेअर करा. x मायनस 7 इज इक्वल टू 0 और 3x प्लस 10 इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू 7 आलाय आपल्याकडे एक व्हॅल्यू कारण राईटला पाठवलं तर हा पॉझिटिव्ह होईल. और इथे बघा काय करायचं x अलीकडे ठेवा. 10 ला अगोदर पलीकडे पाठवले निगेटिव्ह 10 आलाय आणि 3 मल्टिप्लाइड एक पलीकडे पाठवला काय होणार तो डिवाइड. फक्त 3x पाठवला तर तो होईल तो ऍडेड आहे पण फक्त 3 काय x ला मल्टिप्लाय म्हणून तो डिवाइड होईल म्हणजे निगेटिव्ह 10/3. सो इथे दोन व्हॅल्यूज आल्यात पण आपल्याला माहिती आहे की लेंथ कधीही निगेटिव्ह नसते. त्याच्यामुळे आपण काय करणार x इज इक्वल टू निगेटिव्ह 10/3 रिजेक्ट करणार. मग लिहा वी रिजेक्ट x इज इक्वल टू निगेटिव्ह 10/3 सिन्स और बिकॉज का लेंथ नेवर बी निगेटिव्ह. लेंथ कधीही निगेटिव्ह नसते. ओके, सो आपल्याला व्हॅल्यू जी मिळाली ते घेऊया. देअरफॉर x इज इक्वल टू 7. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारला आपण x ची तर व्हॅल्यू फाइंड आउट केली पण आपल्याला फाइंड आउट करायची की लेंथ ऑफ ऑल द साइड्स. सो सगळ्यात महत्त्वाची AB बघूया आपण काय लेंथ ऑफ AB. तर लेंथ ऑफ AB आहे x म्हणजेच आहे 7. त्यानंतर बघूया लेंथ ऑफ CD ते आहे 2x प्लस 1. लेंथ ऑफ CD 2x प्लस 1 व्हॅल्यूज पुट करूयात पुढे. 2 into x म्हणजे 7 प्लस 1 2 into 7 14 14 प्लस 1 15. सो 15. आता लास्टली आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे AD आणि BC. तर या पॅरलल सॉरी या ज्या साइड्स आहेत तर या कॉन्ग्रंट आहेत हे आपल्याला साइडने दाखवले. तर मग लिहूया लेंथ ऑफ AD इज इक्वल टू लेंथ ऑफ BC आणि दोघांची पण लेंथ किती आहे x मायनस 2. सो x मायनस 2 करूया आपण. x मायनस 2 म्हणजेच काय करणार 7 मायनस 2 दॅट इज इक्वल टू 5. म्हणजे सगळ्या ज्या काही साइड्स आहेत त्याची लेंथ आपण फाइंड आउट केली. AB is 7, CD is 15 and AD and BC are 5. ओके,
तर या पद्धतीने आपला हा जो लेसन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन संपलेला आहे. नेक्स्ट लेसन आपण नेक्स्ट सेशन मध्ये स्टार्ट करणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.